या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। सरकार स्थिर पाहिजे अशी जनतेची भावना निर्माण झालेली आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे सक्षम नेतृत्व पाहता राज्यात स्वबळावर मोदी सरकार येणारच आहे। जनतेची देखील नरेंद्र मोदी हेच प्रधानमंत्री होतील अशी मनापासून इच्छा आहे। तर देशाचे नेतृत्व हे नरेंद्र मोदींकडेच हवे, यासाठी पुन्हा एकदा प्रधानमंत्री बनविण्यासाठी सर्वजण सरसावलेले आहेत। भाजपाच्या अब की बार 400 पार राहणारा यशस्वी करू व यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदी पुन्हा विराजमान करू, असे यावेळी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटलंय। पाहतोय की कशा पद्धतीने देशाची एकंदरीत विकासाची घडी किती मजबूतीने बसत चालली आहे। ज्या ठिकाणी अनुशेष आहे, ज्या ठिकाणी बॅकवर्ड एरिया आहे, मागासलेपणा आहे, त्या भागात देण्याचा न्याय, सामाजिक सुरक्षा, विकसित भारताची कल्पना आणि विकसित भारताच्या माध्यमातून महाराष्ट्र सुद्धा विकसित भारतामध्ये फार मोठं स्थान महाराष्ट्राला मिळत आहे आणि आगामी काळामध्ये, आज ते मिळालंच आहे, पण आगामी काळामध्ये अब की बार मराठवाडा सुद्धा मागे राहणार नाही अशा अनुषंगाने आगामी काळामध्ये मराठवाडा वाट पाहतोय। आगामी काळामध्ये भाजपाच्या नेतृत्वाखाली फार मोठ्या प्रमाणावर आमूलाग्र बदल येणाऱ्या काळामध्ये दिसणार आहे। हे बदल म्हणजे केवळ रस्ते, एअर कनेक्टिव्हिटी, पायाभूत सुविधा एवढा मर्यादित नाही। जो मागासलेला समाज आहे, इतर मागास वर्ग आहे, त्या मागास वर्गाला सुद्धा मुख्य प्रवाहामध्ये आणण्याची भूमिका आपण पाहतोय। प्रत्येक मागास समाजाची योजना मोदी साहेबांनी, केंद्र सरकार असो तर राज्यातलं फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली जे काम होत आहे आणि महायुतीच्या माध्यमातून जी कामं राज्यात सुरू आहेत, त्याचा प्रमुख घटक जो आहे तो मागासलेला समाज, ओबीसी समाज, आणि त्याबरोबर ओबीसी समाजाला अन्याय होणार नाही दक्षता घेऊन इतरांना सुद्धा मुख्य प्रवाहामध्ये कसा आणता येईल अशा पद्धतीचा सुरक्षित विचार करून आपल्याला आगामी काळामध्ये महाराष्ट्र एक संघ आणायचा आहे, एक संघ ठेवायचा आहे आणि महाराष्ट्राची गती, विकासात्मक गती, सामाजिक त्याच्यात असलेला दृष्टिकोन आणि सामाजिक समता निर्माण करून एका ताकदीने महाराष्ट्राला पुढे न्यायचं आहे। हा त्याचा दृष्टिकोन, विशाल दृष्टिकोन घेऊन आपण आगामी काळात काम करणार आहोत। ज्यावेळेस भाजपामध्ये जायचा निर्णय घेतला आणि मी आलोय, माझ्याबरोबर मला सांगायला आनंद आहे, संपूर्ण जिल्हाच भाजपा होऊ लागलेला आहे। अशा प्रकारची परिस्थिती आज निश्चितच एका ताकदीने मी उतरलेलो आहोत, विचाराने उतरलेलो आहोत। फक्त मी एकटा आलेलो नाही आहे, जिल्ह्यातल्या सगळ्या भागातल्या लोकांनी भाजपामध्ये प्रवेश घेण्याची प्रक्रिया रोज आपण पाहतोय। ही सगळी मंडळी, नांदेडचे सर्व नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, तालुक्याच्या असलेल्या नगरपालिका, एकीकडे रीग लागलेली आहे, लोक यायला आतुर आहेत आणि एका प्रकारची या ठिकाणी हाऊसफुल परिस्थिती झालेली आहे। आणि म्हणून मला काळजी फक्त एवढीच आहे की सर्वांना जरा नीट सांभाळून आपल्याला घ्यावं लागणार आहे। चुकून जरी आमचं कोणी राहायला खाली त्याला वाटून नाही की बाबा मला काही मानाचं स्थान आहे की नाही, बिलकुल सर्वांना मान आहे, सर्वांना मान आहे, सर्वांना सन्मान आहे। अट फक्त एवढीच आहे, मान सन्मानाबरोबर काम सुद्धा तेवढं चांगलं झालं पाहिजे, पण तेवढीच अपेक्षा। आपण आलो असताना नांदेडची आता अशी अवस्था आहे की म्हणजे डबल इंजिन, ट्रिपल इंजिन नाही, 5 खासदार नांदेड जिल्ह्याला आता मिळालेले आहेत आणि त्या 5 खासदारमध्ये तुम्ही आम्ही 2 आणि बाकीचे नांदेड, हिंगोली, लातूर हे 3 खासदार, असे 5 खासदार नांदेड जिल्ह्यामध्ये मिळण्याचा एक अभिनव अशा उपक्रम आज भाजपने आज निर्माण केलेला आहे। त्यामुळे 5च्या 5 खासदार आपल्याकडे जिल्ह्यामध्ये काही कमतरता राहणार नाही, कुठले अनुशेष राहणार नाही आणि 5ही खासदारांच्या माध्यमातून निश्चितच आपल्याला आगामी काळामध्ये भरपूर काम करणं वाव आहे। पुढची 5 वर्ष महत्त्वाची आहेत, पुढची 5 वर्ष आपल्या दृष्टीने महत्त्वाची आहेत आणि म्हणून एक जागा या देशामध्ये सरकार स्थिर असलं पाहिजे। महाराष्ट्रात सर्वाधिक जागा आपल्या आल्या पाहिजे आणि जागा आणायचं असेल तर तुम्हाला आम्हा सर्वांना बिलकुल हलगर्जीपणा न करता प्रत्येक जागा कशी निवडून येईल याकरता फार बारकाईने पाहावं लागणार। मला माहिती अनेक जण मी पाहतो
नगरपालिकेमध्ये लढणारे आहेत, महापालिकात लढणारे आहेत, कामं करणारे वॉर्डात बसून यादी घेऊन बसले असतात. एक एक मतदान करून घेतात स्वतः करता. जर स्वतः करता तसंच पत्ताभराव करावा लागला शकता. आणि त्यामुळे ज्या पद्धतीने महापालिका लढतो, ज्या पद्धतीने ग्रामपंचायत लढतो, त्याच पद्धतीने मोदी साहेबांचं नेतृत्व अधिक सक्षमपणे स्थिर सरकार देण्याकरता आपल्याला बहुमत असलं पाहिजे. आणि म्हणून भाजपाने जो निर्णय घेतलेला आहे अबकी बार 400 पार. सोलापुरात व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित. चवीला टेस्ट हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट. बर्थडे पार्टी, कार्यक्रम, विविध पार्टींचे ऑर्डर्स ही स्वीकारले जातील. ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय. आमचा पत्ता हॉटेल रोहित, 7 रस्ता अपोजिट कारीगर पेट्रोल पंप, सोलापूर.